ओके कूल, काही टेन्शन घेऊ नका, मी सगळं हँडल करतो. ओके हे घे, हे सगळे पैसे घे, ताबडतोब वेंडर्सकडे जा, सगळा मागचा पुढचा हिशोब क्लिअर करून टाक, ऍडव्हान्स सुद्धा दे. ओके चल निघ, ताबडतोब निघ. बरं ऐक, त्यांना सॉरी म्हण. ओके चल 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 बाय. चला चला कामाला लागा, चला चला चला, मी बघतो. मिनिट मेव कर. ओके एक सेकंड. हाय शाल्मली, बिझी आहेस का? थँक्स. बरं ऐक ना, तुझ्याकडे एक छोटं काम होतं. नाही अगं सिरियस असं काही नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की तू जो मिंट मेयो सॉस बनवतेस तो इथे आपल्या शेफला बनवता येत नाही आणि कस्टमर्सला तोच हवा आहे. सो प्लीज तू आपल्या शेफला त्याची रेसिपी सांगतेस का प्लीज? थँक्यू सो मच. एक सेकंड होल्ड कर, मी त्याच्याकडे देतो. एक सेकंड, नीट ऐक आणि तसंच बनव. ओके ओके चल चल प्लीज 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 लवकर जा. हॅलो मॅडम, हां बोला. एक्सक्यूज मी ऑल. हाय, मी राघव, या कॅफेचा मालक. ॲक्च्युली आमच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला माहिती आहे मला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. पण प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सगळं सॉर्ट आउट करतो. आणि हा जो काही त्रास झाला आहे तुम्हाला, त्या बदल्यात माझ्याकडून तुम्हाला एक स्पेशल ऑफर आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा या कॅफेमध्ये याल तेव्हा माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना स्पेशल डिस्काउंट असेल. थँक्यू, एन्जॉय. हे राघव, व्हॉट्स अप? चल 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 चल, आपण प्रॅक्टिसला सुरुवात करूयात. काव्या ऐक ना, आय एम सॉरी पण आज आपल्याला रिहर्सल नाही करता येणार. कॅफेमध्ये खूप प्रॉब्लेम झाला आणि तो मला सॉल्व्ह करावा लागणार. अभि कुठे? त्याने श्रीकांतचा बिझनेस जॉईन केलाय. व्हॉट द हेल? त्याने चुकीचा डिसिजन घेतलाय. शाल्मलीला माहितीये? नसेल माहिती. सांगते. ए काव्या, तू असं काही करणार नाहीयेस. तू असं केलंस तर आपण हे सगळं मुद्दाम करतो असं त्याला वाटेल. म्हणजे त्याने इथे काम करावं, कॅफेत परत यावं असं त्याला वाटेल. आणि मला हे सगळं नको. प्लीज. ओके, नॉट अ प्रॉब्लेम. तो नाहीये ना? मी एक काम करते, मी ऑफिसमध्ये फोन करते आणि सुट्टी टाकते. आय विल हेल्प यू आउट. थँक्यू सो मच. दे. बरं सांग, काय करू? किचनमध्ये बघतेस अजून ऑर्डर्स का नाही आलेत? तोपर्यंत मी बाहेर सांभाळतो. सॉर्टेड करते मी, लगेच करते. दिन्या, टाळी दे. गुड न्यूज, मी एक क्लायंट परमनंट करून आलोय. मी आता जिकडे गेलो होतो ना, ते रिटायर्ड ऑफिसर्स आहेत सगळे. ते दर महिन्यातनं एकदा गेट टुगेदर करतात. आमचं फूड आणि क्वालिटी त्यांना इतकी आवडली, सर्व्हिस इतकी आवडली की ते म्हणले दर महिन्याला तुलाच कॉन्ट्रॅक्ट देणार, म्हणजे मला. भारी रे. येस. श्रीकांत जेव्हा ऐकेल ना, ते असला खुश होणार आहे ना तो. भाईजवळ गेलाय कुठे तो? तो काय मला सांगून करतो का सगळ्या गोष्टी? विचारत पण नाही, साधं बाई करत नाही मला. नाही, त्याला ना तुमच्या रेस्टॉरंट बद्दल काहीही पडलेली नाही. नाही, तू एवढे कष्ट करून तुमच्या रेस्टॉरंटसाठी कस्टमर शोधतोयस आणि तो तिकडे शॉपिंग करायला गेलाय. तो काम करायला गेला तर रेस्टॉरंट वाढणार म्हणजे सामानही वाढवावं लागणार की नाही? सामान खरेदी करायला गेलेला नाहीये तो. तिथे सगळं काम असंच टाकून मॅडम बरोबर त्यांच्या ड्रेसची शॉपिंग करायला गेलाय. अच्छा, मला सांग, श्रीकांत बिझनेसकडे लक्ष देत नाही म्हणून तुला त्याचा राग आलाय का तो आकांक्षा मॅडम बरोबर शॉपिंग करायला गेलाय म्हणून त्याचा राग आलाय? कुत्रे जसे रात्रीच्या वेळी टू व्हीलरच्या मागे लागतात ना, तसा हा मॅडमच्या मागे लागलेला आहे.
शांत बस. अभिमान, शाल्मली बेबी, कुठे आहे तुझा बिझनेस सेटअप? कुठे आहे तू कधी आली? बिझनेस सेटअप? कुठे आहे? आहे कुठे आहे हे? याला बिझनेस सेटअप म्हणणारस तू? हे तुझं रेस्टॉरंट आहे आणि याच्यासाठी तू राघवचा कॅफे सोडून दिलास? अभि, तुला माहितीये का, या अशा पद्धतीच्या गोष्टीला कधीच आपण बिझनेस किंवा रेस्टॉरंट नाही म्हणू शकत. याला आपण फक्त खानावळ म्हणू शकतो. कळतंय का तुला? आणि एक मिनिट, मला सगळ्यात तर आधी तुझ्या त्या बिझनेस पार्टनरला भेटायचंय. कुठे आहे तो? मिनिट, शांत हो. कुठे? सांग ना, तुझा बिझनेस पार्टनर कुठे आहे? मला बोलायचंय त्याच्याशी. तुला त्याला भेटून काय, त्याला कशाला भेटायचंय? अरे कशाला म्हणजे काय? त्याला भेटलं पाहिजे आणि त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, नाही का? इतक्या शिताफीने फूट पाडली आहे ना त्याने आपल्यात, आणि तुला करेक्ट सगळ्यांपासून वेगळं केलं. काँग्रेस तर केलंच पाहिजे. काय एक मिनिट शाल्मली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ, त्यांनी वेगळं वगैरे असं काहीही केलेलं नाहीये. श्रीकांत बदललाय. ओ, आणि बेबी, तुला माहितीये ना, कित्येक वर्षापासून माझं स्वप्न होतं की स्वतःचा बिझनेस असावा. अभि, अरे तुला स्वतःचा बिझनेस करायचा होता की नाही? हा तुझा बिझनेस नाहीये, हा त्या श्रीकांतचा बिझनेस आहे. आणि तू कितीही घाम गाळलास, कितीही रक्ताचं पाणी केलंस ना, तरी हा बिझनेस तुझा होणारच नाहीये. तो त्याचाच राहणार आहे, नाही का? आणि एक मिनिट, मुळात एवढा मोठा डिसिजन तू मला न विचारता घेतलासच कसा? मी तुला केला होता फोन. मी तुला फोन केला होता, आठवतंय का तुला? कधी? मी फोन केला होता तेव्हा तू म्हणलीस की मी काय फेस पॅक लावलाय. आता जर माझ्यापेक्षा तुला फेस पॅक महत्वाचा होता, त्याला मी काहीच करू शकत नाही. पहिली गोष्ट, माझ्या फेस पॅक बद्दल काही बोलायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, तू मला बोलला होतास की तुला काय बोलायचंय फोनवर. तरी मी म्हणतेय की अभि, तुला काय बोलायचंय पटकन बोल. पण नाही, कारण की तुला माहितीये तू चुकीचा निर्णय घेतोयस, आणि म्हणून तुला मला सांगायचंच नव्हतं मनातून. एक मिनिट, माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस. आता मी वाटेल त्या रूपात. मी काहीही चुकीचा निर्णय घेतलेला नाहीये. आजपर्यंत मी जो काही निर्णय घेतलाय तो तुला विचारून घेतलाय की नाही? आणि तुझा कुठलाही निर्णय असो, मी तुला ब्लाइंडली सपोर्ट केलाय. मग जर मी आज स्वतःहून माझा असा काही निर्णय घेतला तो लगेच चुकीचा? आजपर्यंत जसं मी तुला समजून घेत आलोय, तसं आज तूही मला समजून घे ना. अभि, मी तुला कसं समजून घेऊ? अरे राजा, हे बघ, राघवच्या कॅफेवर आपण काम करत होतो तेव्हा आपल्याकडे स्टेबिलिटी होती, सिक्युरिटी होती की नाही? आता काय? तू काय एवढी मोठी रिस्क घेतोयस, ती सुद्धा तुझ्याच मित्रांना दुखावून? अभि, एक मिनिट, मी कोणालाही दुखावलेलं नाहीये. जेव्हा मला पहिल्यांदा या ऑफर बद्दल कळलं तेव्हा पहिला कॉल मी राघवला केला होता. विचार, राघव केला होता की नाही कॉल? बघ. आणि या डिसिजन मध्ये हे सगळे मला सपोर्ट करताय. आणि स्टेबिलिटीचं काय यार, अख्खा आयुष्य पडलं स्टेबिलिटी करता. आणि मला सांग, आत्ता रिस्क नाही घ्यायची तर मग कधी घ्यायची? मला माहित नाही, ते काही असो, आपण आता ही रिस्क घेऊ शकत नाही. बास. का नाही? कारण मी प्रेग्नंट आहे. व्हॉट? अब हा माझा पार्टनर आहे ना, सतत बिझनेसचा विचार करत असतो. यु नो, हा माझा बिझनेस ना फक्त पार्ल्यात नाही तर मुंबईत पण सेट करणार आहे. बघा, मी बिझनेस सोडतोय. यापुढे माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येतील तेव्हा तेव्हा माझ्या सोबत असशील, माझी समजूत काढायला. हो ना?